हे बघा, विद्यार्थ्यांच्या भावना आम्ही समजतो. विद्यापीठ हे विद्यार्थ्यांसाठीच आहे आणि याचा अधिकार मंडळापुढे ठेवून तातडीने निर्णय घेण्यात येईल. आणि परीक्षा, कारण कसं आहे, परीक्षा पुढे ढकलणं किंवा हे करणं त्याबद्दल काही निर्णय घेणं हा इंडिव्हिज्युअल निर्णय नाही. कारण हा निर्णय जो असतो शेड्यूल आणि परीक्षा पोस्टपोन करणे, कारण शेड्यूलप्रमाणे परीक्षा घेणं हे कार्यालयाचं काम आहे. आता शेड्यूल पब्लिश्ड आहे, तर त्यामुळे त्याच्यात काही बदल करायचा असेल तर मी अधिकार मंडळापुढे ठेवून याचा तातडीने निर्णय होईल असं बघेल. डिटेलच्या पेपर संदर्भात जे समोर येत आहे की सारखीच पुनरावृत्ती विद्यापीठात घडली आहे. त्याची आजच कारवाई सुरू आहे. त्याचे 2 दिवसात रिझल्ट मिळतील तुम्हाला. नीटची पुनरावृत्ती हो, आता तो कालच संध्याकाळी आम्हाला कोर्टाची ऑर्डर मिळालेली आहे, तीच बघणं आणि त्याचा डेटा याच्यावर काम चालू आहे. तो आणि हा दोन्ही विषय एकत्र घेऊनच मला अधिकार मंडळात परीक्षा देता येणार आहे का? नाही, जे 750 विद्यार्थी आहेत ज्यांचे फॉर्मच भरले गेले नाहीयेत त्यांच्या बाबतीत तर हा प्रश्न नाहीये परीक्षा देण्याचा. आणि असं नाही होत ना की आज कोर्टाने सांगितलं आणि उद्या परीक्षा झाली, कारण परीक्षा होण्यासाठी एक प्रोसेस आहे. त्या प्रोसेस नंतर ती परीक्षा होते. परीक्षा वेगळं घेणार आहे का विद्यापीठ? आता मग हाच निर्णय अधिकार मंडळाचा आहे. मी तुम्हाला तेच सांगितलं. तुमच्या चुकीमुळे जर आम्हाला पुन्हा परीक्षेला बसवलं गेलं, पुन्हा नाही, सर आता माझा मित्र ऐका ना, माझा मित्र फायनल इयरला मी सर ऐकून फायनल इयरला विद्यार्थ्यांचं म्हणणं काय सर, आता जे पेपर आहेत ना तुमचे उद्यापासून जे घेतले ते तुम्ही बॅकलॉगचे पेपर आहेत. रेग्युलरचे पेपर 2 तारखेपासून 2 जूनला परीक्षा सुरू होते. बॅकलॉगचे पेपर आहेत तर ते तुम्ही रिशेड्यूल पुढे करू शकता सर. तुमच्या जवळ अधिकार आणि ह्याच्या आधी सर झालेलं आहे. फक्त आमची एकच विनंती आहे की माझ्यासाठी मुख्य परीक्षा 2 जूनला सुरू होते, कारण ती सगळ्या मुलांची नाही मुख्य परीक्षा 2 जूनला सुरू होते, रेग्युलर मुलांची आहे. आणि 20 मे ते 1 जून जी परीक्षा आहे ती बॅकलॉगची. म्हणजे जे फक्त त्या विषयात यापूर्वी एकदा बसून किंवा अनेकदा बसून फेल झाले. तुम्ही जे म्हणताय की आता आम्ही चर्चा करू, तर आता 2:30 वाजले, कालची जर ऑर्डर आली असेल तर आतापर्यंत चर्चा का नाही केली? मग चर्चा चालू आहे, चर्चा करून चर्चा विद्यार्थ्यांची जून मध्ये पेपर घेणार तुम्ही असं मी म्हटलेलं नाही. तुम्ही असं कुठलं तरी वाक्य माझ्या तोंडात नाही, विचार तुम्ही घेणार कृपा करून असं काही करू नका जेणेकरून त्याचा विपर्यास. सर आपण तुम्ही म्हणले की 15 दिवसात आंदोलकांची काय मागणी, काय निवेदन दिलं ते सांगा. हे बघा, आणि तुम्ही तुमचा काय निर्णय काय घेणार आहे? आंदोलकांच्या मुख्य ज्या आंदोलकांच्या ज्या मुख्य मागण्या आहेत ना, ते 20 तारखेपासून होणाऱ्या परीक्षेला मुदतवाढ देणे, त्यानंतर कालची जी कोर्टाची ऑर्डर आहे त्यानुसार काय कार्यवाही होणार याची माहिती देणे. तर या दोन्ही बाबतीत अधिकार मंडळाची बैठक घेऊन तातडीने निर्णय घेण्यात येईल आणि सर्वांना कम्युनिकेट करेल. ओके, ठीक आहे. कारण कसं आहे, आणि डिटेलच्या बाबतीत कार्यवाही सुरू झालेली आहे, त्याचा निकाल लवकरच सगळ्यांना कळवण्यात येईल. ठीक आहे, धन्यवाद.